ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे प्रिया म्हणते, हे असे रेकॉर्डिंग फेक असू शकतात असं म्हणते प्रिया. ए प्रिया, तो व्हिडिओ 100% खरा आहे आणि त्यात जो काय तुझ्या पापांचा पाडा वाचलायस ना तू, तो सुद्धा खरंच आहे असं म्हणते आता इथे गिरिजा. आणि प्रिया, तू फक्त सायली आणि पूर्णाजीच्या बाबतीत चुकीचं वागलेली नाहीयेस, आणखीन एक गोष्ट केली आहेस तू, ज्यामुळे समस्त स्त्री जातीला काळीमा फासलाय तू असं म्हणते ती. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो सुभेदार मंडळीला, हे काय बोलते ही म्हणून गिरिजा. तर सगळे बघतच राहतात शॉक होऊन. आणि काय केलंय त्याने विनय असं म्हणते आता इथे अश्विन. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे नुपूर म्हणते, अस्मिता ताईच्या चोरटीच्या दिवशी हिने काय नीचपणा केलाय ना, तो तिने स्वतः मीना वहिनीकडे कबूल केले असं म्हणते आता इथे नुपूर. तर सगळ्यांना जाणून घ्यायचं असतंय काय बोलले प्रिया म्हणून. तर आता इथे सगळेजण शॉक्ड असतात. तर आता इथे रेकॉर्डिंग दाखवते सायली सगळ्यांना. अस्मिता ग माझी ननंद, ती जेव्हा गरोदर होती ना, तेव्हा ती जिथून चालून येणार होती, बरोबर तिथे तेल सांडलं आणि तिचा पाय असा घसरला ना. तर आता इथे फ्लॅशबॅक मध्ये पण दाखवतात बघा प्रेक्षक, कसा पाय घसरलेला असतो ना अस्मिताचं चोरोटी दिवशी ते, आणि ठणकन आपटली स्थिती असं म्हणते प्रिया. सायली आली मध्येच तिला वाचवायला असं म्हणते आता इथे प्रिया. आणि सगळेजण तो व्हिडिओ बघतात. तर आता इथे धक्काच बसतो सुभेदारांना. माझ्या चोरोटीच्या दिवशी तू तेल सांडलेलंस हे माहिती होतं मला असं म्हणते आता इथे अस्मिता. तरीही तू कंगावा केलास, मला म्हणालीस की ते तेल सायलीसाठी होतं, माझ्यासाठी नाही असं म्हणते अस्मिता. माझ्या खुर्चीच्या खाली तेल तू सांडलं होतंस ना असं म्हणून विचारलेलीस ना अस्मिता, तू असं का बोलतेस, ते सायलीने असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे अस्मिता म्हणते, बाकीच्यांना जे उत्तर दिलेस ना ते मला देऊ नकोस असं म्हणते अस्मिता. तर सगळा फ्लॅशबॅक दाखवला इथे. पण माझ्या मनात शंका होती तन्वी असं म्हणते आता इथे अस्मिता, आणि आज त्याची खात्री पटली आहे मला असं म्हणते ती. तू माझ्याच नाही माझ्या बाळाच्या जीवावर उठलीस. अगं माणूस आहेस की कोण आहेस असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अश्विन रडायला लागतो. तर प्रिया म्हणते, नाही 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 अस्मिता, हे बघ तेव्हा मी जे काय सांगितलं होतं ते सगळं खरं आहे ग असं म्हणते आता इथे अस्मिता. माझ्याकडून चूक झाली, पण मी तुझ्या पोटातल्या बाळाला काय कसं करे ना ग असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, अगं तू काहीही करू शकतेस, तू काहीही करू शकतेस असं म्हणतो आता इथे अश्विन. बावट कुठला, हजारो राक्षसनी मेल्या असतील ना तेव्हा तू जन्माला आली असतील असं म्हणतो आता इथे अश्विन. मी कुठला पाप केलं होतं माहित नाही, मी तुझ्याशी लग्न करून बसलो असं म्हणतो अश्विन. तू माझ्या समोर म्हणत होतीस की ही आपली माणसं आहेत, ही माझी माणसं आहेत, आणि माझी आजी, माझ्या वहिनी, माझी बहीण, तिचं भाळ, सगळ्यांच्या जीवावर उठलीस का तू असं म्हणतात इथे अश्विन. अश्विन, अरे माझ्या हातून तेल सांडलं हे मी तेव्हाच कबूल केलंय असं म्हणते आता इथे प्रिया. पण माझ्या अस्मिताच्या बाळाला काही करायचं नव्हतं असं म्हणून ढोंग करते ती आणि खोटं बोलायला लागते खूप. तर सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. तरी तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडून चूक झाली तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे असं म्हणून ती हात जोडते सगळ्यांसमोर. बघा प्रेक्षक हो, तर आता अर्जुनला खूप जास्त राग आलेला असतो आणि बाकी सुभेदार मंडळींना पण. अस्मिता अगं निदान तू तरी माफ कर मला असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अस्मिता म्हणते, ठीक आहे मी माफ करते तुला. तर आता खुश होते प्रिया. काय ग अस्मिता असं म्हणतात इथे प्रताप, पण आता एका अटीवर असं म्हणते आता इथे अस्मिता. मी काही करायला तयार असं म्हणते प्रिया. विमल वाटीभर तेल घेऊन ये जरा असं म्हणते आता इथे अस्मिता. आता आणते असं म्हणते आता इथे विमल. तू असं म्हणते आता इथे प्रिया, तू तेलाचं काय करणार आहेस, बघशीलच तू असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे तेल घेऊन येते विमल. तर आता इथे अस्मिता घेते ते तेल. तर आता इथे अस्मिता तेल सांडते जमिनीवरती बघा प्रेक्षक हो, प्रिया समोर. आणि सगळे सुभेदार मध्ये बघत असतात काय म्हणून, ह्या तेलावरून चाल प्रिया असं म्हणते आता इथे अस्मिता. आता तिला बघा प्रेक्षक तेलावरून चालायला लावते अस्मिता. आता का घाबरतीयस, तू तर प्रेग्नेंट पण नाही आहेस, मी 3 महिन्याची प्रेग्नेंट होते असं म्हणते आता इथे अस्मिता. जर पडले असते ना तर बाळाला काहीतरी झालं असतं, याचा विचार सुद्धा केला नाहीस तू असं म्हणते अस्मिता. मग आता कसला विचार करतेस, चाल याच्यावरून असं म्हणते अस्मिता. अस्मिता अगं प्लीज असं नको करू सगळं असं म्हणते प्रिया. चाल याच्यावरून असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो, तिच्यावरती आता पाय ठेवते तेलावरती. तर आता तिचा चोल जातो. तर आता ड्रामा दाखवले बघा प्रेक्षक हो प्रियाचा खूप जास्त. तर आता तिचा पाय घसरतो. तर आता ती खाली पडते आणि म्हणून ड्रामा करायला लागते. तर अश्विनला बघा बावटाला अजूनही आवडत नसतं. तर आता इथे नुपूर आणि गिरिजा हसतात. तर आता इथे कल्पना सुद्धा हसते आणि विमल पण, तर सायली सुद्धा हसते. पण अश्विनला मात्र वाईट वाटतच ना बघा प्रेक्षक हो, बघा त्याचं तोंड. ऐक ऐक असं म्हणते आता इथे प्रिया, मी अशीच पडली असते, जर मला सायलीने पकडलं नसतं ना तर माझ्या बाळाला काहीतरी झालं असतं तर मी असं म्हणते आता इथे अस्मिता. प्रिया असं म्हणते आता इथे नुपूर, ते तेल तूच सांडलं होतंस, या सगळ्यांना आधीच कळलं होतं, तरी त्याने तुला माफ केलं कारण तू या घरची सून आहेस प्रिया. पण या सगळ्यांच्या मनाचा हा मोठेपणा तुला दिसला नाही का ग असं म्हणते इथे नुपूर. अगं इतक्या चांगल्या माणसांशी तू इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलीस असं म्हणते आता इथे गिरिजा. प्रताप काका, कल्पना मावशी, या सगळ्यांनी किती प्रेम केलं अगं तुझ्यावर, तुला मनापासून आपलंसं मांडलं. हा पण तुझे खरे रंग जेव्हा त्यांना कळायला लागले तेव्हा त्याने तुला त्यांच्यापासून दूर केलं. पण तरीही त्यात तुला काही इजा व्हावी असं त्यांना जराही वाटलं नाही ग असं म्हणते आता इथे गिरिजा. तर अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि प्रिया साधा अस्मिता ताईच्या बाळालाही तू नाही सोडलंस असं म्हणते ती. खरंच खूप भारी झालंय सुभेदारांबरोबर प्रेक्षक हो, कारण प्रिया ही तन्वी आहे म्हणून तिला काहीही करायला देत होते ते. तर आता इथे प्रताप म्हणतो, तन्वी तुझ्या आजपर्यंत सगळ्या चुका आम्ही पोटात घेतल्या, हीच आमची सगळ्यात मोठी चूक होती असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे प्रताप ओरडतो बघा प्रेक्षक हो प्रियाला.
आमच्या पाठीमागे तू काय काय करतेस हे आम्हाला कधी कळलंच नाही असं म्हणत होता इथे प्रताप. तर आता इथे बघा प्रेक्षक सुभेदार मंडळींनी खरंच खूप जास्त अत्याचार केला होता सायलीवरती, खास कर हा प्रताप आणि कल्पना. तर आता इथे कल्पना म्हणते तुझ्या आंधळ्या मायेपोटी आम्ही आंधळे झालो होतो, पण तू तर ह्या घराच्या पाठीत खंचर खूप बसत राहिलीस असं म्हणते कल्पना. आता आमचे डोळे उघडले तसं म्हणत होता इथे अश्विन. तन्वी मम्मा आणि डॅड तुला कदाचित कधीतरी माफ करतीलही, पण मी तुला कधी मरेपर्यंतही माफ करणार नाही असं म्हणत होता इथे अश्विन. अश्विन प्लीज इतका टोकाला जाऊ नकोस असं म्हणते प्रिया. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आहे ना असं म्हणते ती. तुझ्याशिवाय मला कोणाचाच आधार नाही आहे रे असं म्हणते आता इथे प्रिया. तर ती आता ड्रामा करायला लागते परत. तुझा प्रत्येक आधार तू तुझ्या कर्मानेच घालवलायस प्रिया असं म्हणते सायली. मग अश्विन भाऊजींकडे कशाला भिका मागतेस असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन म्हणतो मम्मा कसली वाट बघतेस तू? ह्या मुलीला आपल्या घरात येणं अलाउड नाही आहे, तरी सुद्धा ती कधीपासून इथेच आहे असं म्हणतो इथे अर्जुन. बाहेर काढील असं म्हणतात इथे अर्जुन. तर हो असं म्हणतात इथे कल्पना. नाही नाही असं म्हणतात इथे प्रिया. नाही नाही नाही, मला प्लीज घराबाहेर काढू नका. ह्या घरची सून आहे, या घरची सून जर बाहेरची चिखलात राहिली तर आवरू नाही जाणार काय या घराची असं म्हणते प्रिया. हवं तर 1000 वेळा माफी मागायला तयार आहे, पण मला घराबाहेर नका काढू असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रताप वगैरे विचार करायला लागतात. ह्या पुढे एक शब्दही बोलायचं नाही असं म्हणते कल्पना. चल उठ चल माझ्या बरोबर असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रियाला उभारते बघा प्रेक्षक हो कल्पना. तर आता ती बाहेर घेऊन जात असते. तर आता इथे इशारा करते सायली कल्पनाला. चल चल असं म्हणते आता इथे कल्पना. मम्मा अगं तिला बाहेर काढ, आतमध्ये काय घेऊन चाललेस असं म्हणते आता इथे अस्मिता. मम्मा मम्मा असं म्हणते आता इथे ती. तर आता इथे चल चल असं म्हणते कल्पना. मम्मा मम्मा असं वगैरे म्हणत असतात अस्मिता वगैरे. सगळे पळत पळत जातात कल्पनाच्या पाठीमागून. तर आता इथे कल्पना आणून सोडते प्रियाला आडगाळीच्या खोलीत. तुझ्यावर उपकार करते असं समज असं म्हणते कल्पना. तर आता तिथे गिरिजा आणि नुपूर पण येतात. ही स्टोरूम आहे ना, ती तुझी जागा असं म्हणते आता इथे कल्पना. काय काय असं म्हणते आता प्रिया. मी ते काय राहायचं? ह्या घरावर माझाही तितकाच हक्क आहे जितका तुमचा आहे असं म्हणते इथे प्रिया. हक्काची भाषा बोलशील तर मी कायद्याची भाषा बोलेल, चालेल का असं म्हणत होता इथे अर्जुन. अरे कोणीतरी समजून घ्या असं म्हणते प्रिया. मी या स्टोरूम मध्ये नाही राहू शकत असं म्हणते आता इथे ती. अगं तुझं नशीब समज की तुला एवढी तरी दया दाखवली जाते असं म्हणते आता इथे सायली. अगं तुझ्या सासूला पाजार फुटला म्हणून तुला स्टोरूम तरी मिळतोय असं म्हणतो आता इथे प्रताप. नाहीतर तुझी लायकी रस्त्यावर राहायचीच आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. तुला जर का इथे राहण्यामध्ये तक्रार असेल ना तर मी तुला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते असं म्हणते आता इथे कल्पना. नाही 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 असं म्हणते प्रिया. मला घराबाहेर काढू नका, मग गप्प बसून राहायचं इथे हा असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता हो म्हणते आता इथे प्रिया. मम्मा हे सगळं का करते माहित नाही मला असं म्हणते आता इथे अस्मिता. पण माझ्या हातात असलं असतं ना तर घराबाहेर काय तुला पनवेल बाहेर काढलं असतं मी असं म्हणते अस्मिता. नाहीतर काय असं म्हणते गिरिजा. प्रिया तुझी ही जी अवस्था आहे ना ती तू स्वतःहून ओढून घेतलीयस. अगं आजपर्यंत ज्यानी ज्यानी तुझ्यावर प्रेम केलंय त्याच्या पाठी तू खंजर खूप बसलास, आणि ज्या ज्या माणसांकडून तुला फायदा होणार आहे ना त्यांच्याशी जवळीक साधलीस असं म्हणते आता गिरिजा. आणि काय आहे ना प्रत्येक गुन्हेगाराचा कधी ना कधी अंत होणारच असतो असं म्हणते नुपूर. तुझा अंत जवळ आलाय असं म्हणते ती, आणि त्यासाठी अर्जुन सायलीला लागेल तेवढी मदत करायला आम्ही तयार आहोत असं म्हणतात आता इथे नुपूर आणि गिरिजा. आणि आता तुला कोणीही वाचू शकत नाही असं म्हणते कल्पना. स्वतः तू सुद्धा मागे असं म्हणते आता इथे कल्पना. चला असं म्हणून आता घेऊन जाते ती सगळ्यांना. तर आता इथे प्रिया बसलेली असते स्टोरूम मध्ये. तर आता इथे गिरिजा आणि नुपूर खिडकी सुद्धा लावून घेतात. प्रिया मात्र स्टोरूम मध्ये पडून असते. तर आता इथे दरवाजा लावते बघा प्रेक्षक कल्पना बाहेरून. तर आता इथे सुभेदार मंडळी म्हणतात धन्यवाद म्हणतात आता इथे नुपूर आणि गिरिजाला. तर आता इथे अश्विन म्हणतो या खोलीत मी कुणालाही जायला देणार नाही, मी तिला या घरामध्ये वावरताना बघू नाही शकत असं म्हणते अश्विन. ही आतच राहील आणि बाहेर आली तरी आपल्या परवानगीनेच असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली परत येते नुपूर आणि गिरिजाकडे. गिरिजा नुपूर हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं असं म्हणते आता इथे सायली. तुला हे व्हिडिओ काढायचं सुचलं हे खूप छान झालं असं म्हणतो अर्जुन. म्हणजे आम्हाला माहीतच झालं की काहीतरी महत्वाचं आहे पण पुरावे नसतात, पण तू पुरावा मिळवलास, ग्रेट असं म्हणतात इथे अर्जुन. अरे मी खूप छोटी गोष्ट केली अर्जुन, यापुढेही तुम्हाला दोघांना कुठलीही माझी मदत लागली तर मी नक्की हजर असेन असं म्हणते आता इथे नुपूर. असं म्हणते ती. आणि अर्जुन दादा प्रियासारख्या मुलीला सरळ करण्यात एक वेगळाच आनंद आहे बघ असं म्हणते आता इथे गिरिजा. या बाबतीत ना माझी तुम्हाला कायम साथ असेल असं म्हणते ती. बरं आता मला निघावं लागेल असं म्हणते नुपूर. आणि हो प्रियाच्या प्रत्येक पापाबद्दल तिला कुठली शिक्षा मिळते हे आम्हाला नक्की सांगा असं म्हणते आता इथे नुपूर. नक्की सांगते असं म्हणते आता सायली. खरंच तुमचे खूप आभार. माझी अगदी खात्री होती की माझ्या मैत्रिणी माझ्या मदतीला येतील आणि तुम्ही दोघींनी अगदी तेच केलं असं म्हणते आता इथे सायली. येतो असं म्हणून आता इथे गिरिजा पण जाते आणि आता ती मिठी मारते सायलीला आणि जाते ती. थँक्स सायली आणि बाय असं म्हणते आता इथे नुपूर. बाय म्हणतात त्या. नीट जा असं म्हणते सायली, काळजी घ्या. तर आता इथे दोघी जातात नुपूर आणि गिरिजा बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली मात्र बघत थांबते आपल्या सुभेदारांकडे. तर आता इथे प्रिया दरवाजा आपटत असते आणि म्हणते आई अश्विन प्लीज दार उघडा, प्लीज दार उघडा असं म्हणून आपटत असते ती दरवाजा. प्लीज दार उघडा, मी सुद्धा या कुटुंबाचा एक भाग आहे असं म्हणते आता इथे प्रिया. आणि रडत असते ती आणि खूप जोरजोरात आपटत असते बघा प्रेक्षक हो. तर प्रिया अगं आता तर सुरुवात झाली बघ, आता पुढे काय काय होतं ते असं म्हणते आता इथे सायली. तर आता सायली निघून जाते तिथून.
तर आता इथे रात्र झालेली असते. प्रिया बसलेली असते स्टोर रूम मध्ये. जोपर्यंत अश्विनवर माझा ताबा होता तोपर्यंत माझं या घरावर राज्य होता आणि आता तो ताबाच निसटलाय. कल्पना, प्रताप, अस्मिता सगळेच माझ्या विरोधात गेले तसं म्हणते प्रिया. अर्जुन, सायली तर काय माझ्या विरोधातले एक एक पत्ते उघडतायत. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मी तन्वीनी आहे तर असं म्हणते आता इथे प्रिया. मला सगळे लाथ काढून बाहेर काढतील. माझ्या हात एकतरी पत्ता हवा की मला ह्या घरात टिकून ठेवू शकेल असं म्हणते प्रिया. पण कोण करेल माझी मदत असं म्हणते आता इथे प्रिया. कोण करेल असं म्हणते ती. तर आता इथे विचार करत असते प्रिया कोणाला नेक्स्ट ट्रॅप करायचं म्हणून. तर आता ती खूप विचार करत असते कोण करेल माझी मदत, कोण करेल माझी मदत म्हणून. तर आता इथे अर्धा मेंदू असं म्हणते आता इथे प्रिया. प्रतिमा असं म्हणते ती. प्रतिमाला ही अक्कल आली असेल ना कितीही अक्कल तिला तरी ती मला अजून तिची मुलगी मानते असं म्हणते प्रिया. आणि मुलगी जर संकटात असेल तर आईच तर मदतीला धावून येणार असं म्हणते प्रिया. तिच्या शब्दाला ह्या घरात खूप मान आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तिने अडवलं तर मला कोणीच या घराबाहेर नाही काढू शकत असं म्हणते प्रिया. तिला गोळ्यात घ्यायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक आपला फोन घेते. तर आता ती कॉल करते. तर आता ती कॉल लावलेली असते बघा प्रेक्षक प्रतिमाला. प्रतिमा इथे भाज्या निवडत असते तर ती बघते तर आता इथे तन्वीचा कॉल असतो. तर तन्वीचा कॉल असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर सुमन पण बसलेली असते बाजूला. तर आता इथे प्रतिमा घेते तो कॉल. बोल तन्वी असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता प्रिया म्हणते कशी आहेस आई? बरी आहे असं म्हणते प्रतिमा. आई मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून कॉल केला असं म्हणते आता इथे तन्वी म्हणजेच प्रिया. आई काल रात्री तू माझ्या स्वप्नात आली होतीस आणि तू मला सोडून खूप दूर जात होतीस आणि मी तुला हाका मारत होते की आई नको जाऊस मला सोडून म्हण, तरी तू मला सोडून दूर गेलीस असं म्हणते आता इथे प्रिया. आई आई मला वचन दे मला सोडून कधीच जाणार नाहीस असं म्हणते प्रिया. मी का सोडून जाईन तुला असं म्हणते आता इथे प्रतिमा. आई अगं मी अख्खं बालपण तुझ्याशिवाय काढले. तू माझ्या आयुष्यात नसलेली कल्पनाच मला सहन होत नाही असं म्हणते आता इथे प्रिया. आई आई जर तू मला सोडून गेलीस ना तर मी जगू शकणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया. अगं असं म्हणते आता प्रतिमा. असा अभद्र काहीतरी बोलू नकोस असं म्हणते आता इथे प्रतिमा. आई आई मला माहेरपणाला बोलवत होतीस ना, मी विचार करते की 1-2 दिवसात घरी येणं असं म्हणते आता इथे प्रिया. मला तुझ्याबरोबर बाबांबरोबर गप्पा मारायचे आहेत, तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर ड्रामा करते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे प्रिया म्हणते हॅलो आई तू ऐकतेस ना असं म्हणते आता इथे प्रिया. मी तिथे आलेला आवडणार आहे का तुला? माझी तशी काय हरकत नाही आहे असं म्हणते प्रतिमा. पण तुझ्या बाबांना ते काय नाही आवडणार. आपण एक काम करूया तन्वी, तू आता लगेच राहायला नको येऊस. तुझे बाबा आज उद्या परत येणार आहेत. पण पुढच्या आठवड्यात ते परत कोल्हापूरला जाणारच आहेत. तेव्हा मी कळवेन तुला. मग आपण ठरवूया असं म्हणते आता इथे प्रतिमा. ठीक आहे असं म्हणते आता इथे प्रिया. मला तुम्हाला कोणालाच दुखवायचं नाही आहे. तू म्हणशील तसं करूया आपण आई असं म्हणते आता इथे प्रिया. आई पण एवढंच लक्षात ठेव, तू आणि बाबा काय माझ्या मनात असता. बाबांशी बोलून त्यांची समजूत काढेन असं म्हणते आता प्रिया. परत त्यांचं मन जिंकून घेऊन असं म्हणते आता इथे ती. ठीक आहे फोन ठेवते असं म्हणते आता इथे प्रिया. तुझ्या तब्येतीची काळजी घे हा असं म्हणते प्रिया. हो असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता प्रिया चिडते. तन्वी हे सगळं असं अचानक कसं काय बोलली असेल मनाने असं म्हणते ती. तर आता तिचा अंदाज कुठे तो आम्हाला वहिनी असं म्हणते आता सुमन. ती जर बदलली असेल तर चांगली गोष्ट आहे ना. ती जर पुढे टाकत असेल एक पाऊल तर तुम्ही सुद्धा नकारात्मक विचार नका करू. तुम्ही तुमच्या बाजूने तुमचं नातं सुधारण्याचा प्रयत्न करा असं म्हणते सुमन. मला तर तन्वीचं काय कळतच नाही असं म्हणते प्रतिमा. हे सगळं अर्जुन आणि सायलीला लगेच कळवायला हवं असं म्हणते प्रतिभा. तर आता इथे प्रतिमा कॉल करते बहुतेक बघा प्रेक्षक. अजून तरी केला नाही पण करेल बहुतेक अर्जुन सायलीला कॉल. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता डायनिंग टेबल दाखवलेत. दादा आणि सायली वहिनी अजून कसं काय नाही आले असं म्हणतो अश्विन. ते येतील रे असं म्हणतो प्रताप. आधी तू सांग तू बरा आहेस ना. तर आता इथे अश्विन म्हणतो ठीक आहे मी डॅड. एक गोष्ट मला कळाली आहे, माझ्या आयुष्यात प्रेम नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. त्या बाबतीत मी खूप कम नशिबी आहे हे मी आता ऍक्सेप्ट केलं असं म्हणतो आता इथे अश्विन. अरे असं म्हणतो आता इथे प्रताप. असं नको बोलूस अश्विन. तुझ्या बायकोने जे काय केलं त्याचा दोष स्वतःच्या नशिबाला नको देऊस तू असं म्हणते आता इथे अस्मिता. आपण मनापासून आणि भरभरून प्रेम केलं. आपल्या जोडीदाराला त्याची कदर नाही. हा दोष आपला कसा असू शकतो असं म्हणते आता इथे अस्मिता. समोरचा प्रामाणिक नाही ही त्याची चूक आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर तेवढ्या आता सायलीने अर्जुन येतात. काय झालं असं म्हणतो अर्जुन. तुम्ही बोलवलं का असं म्हणतो तो. अर्जुन असं म्हणते कल्पना. आपण उद्या असं म्हणते ती. तेवढ्या आता सायलीला कॉल येतो. प्रतिमा आत्यांचा कॉल आहे. तर आता सायली म्हणते हॅलो बोला प्रतिमा आत्या. सायली कामातच का ग असं म्हणते प्रतिमा. नाही तुम्ही का फोन केला तसं म्हणते सायली. तुला उद्या माझ्या घरी येता येईल का ग असं म्हणते प्रतिमा. तू आणि अर्जुन दोघंही या असं म्हणते प्रतिमा. हो येतो ना असं म्हणते सायली. तुमचं काय काम होतं का? नाही असं म्हणते प्रतिमा. काम असं काहीच नाही सहज असं म्हणते प्रतिमा. सायली जरा मला दे फोन असं म्हणते आता इथे कल्पना. तर कल्पना म्हणते प्रतिमा अगं मी ऐकलंय सगळं पण काय आहे ना मी अर्जुन आणि सायलीला दोघांनाच असं एकत्र बाहेर नाही जाऊ देते असं म्हणते ती. आणि हो उद्या अगं मी मंदिरामध्ये ना अभिषेक करायचं ठरवलंय. आता बघ ना अर्जुन आणि सायलीचा ऍक्सिडेंट करण्याचा प्रयत्न झाला होता. अर्जुनला अटक झाली होती. आता ना मला कुठलीच संकट नकोय म्हणून म्हटलं त्यांच्या नावाने अभिषेक करूया. अगं मी तुला आधी फोन करणारच होते. तू सुद्धा आमच्यासोबत ये. आणि हो आणि डायरेक्ट घरीच ये म्हणजे आम्ही सगळे जाऊ.
हो येईन मी नक्की असं म्हणते प्रतिमा. ठेवते असं म्हणते ती. असं म्हणते आता इथे कल्पना. मम्मा असं म्हणते अस्मिता. या अभिषेकाचं मध्येच काय काढलंस ग? अगं फार वेळ नाही लागणार आहे, आम्ही संध्याकाळच्या आत परत पण येऊ असं म्हणते आता इथे कल्पना. बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन. कसला विचार करतेस? प्रतिमा त्याने आपल्या दोघांनाच का बोलवलं असेल असं म्हणते सायली. त्यांना नक्की आपल्याशी काहीतरी बोलायचं असणार असं म्हणते सायली. उद्या भेटू त्यांना तेव्हा कळेल आपल्याला असं म्हणतात इथे अर्जुन. बरं अर्जुन असं म्हणते कल्पना. व्हायच ना उद्या? हो आहे मी, पण एक काम आहे माझं, मला जायचं आहे. तुम्ही जा मंदिरात, मी येतो तिथे डायरेक्टली असं म्हणतो अर्जुन. कल्पना असं म्हणतो आता इथे प्रताप. हा अभिषेक का अर्जुन आणि सायलीने करायचा आहे ना? मग त्याने उशिरा येऊन कसं चालेल? अहो अभिषेक आपणच करायचा आहे या दोघांसाठी असं म्हणते आता इथे कल्पना. बरं अर्जुन, तू तुझं काम आटपून तुझ्या वेळेला ये, पण नक्की ये हा असं म्हणते कल्पना. येस मॉम असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता विमल येते. वहिनी तुम्ही सांगितलेलं सगळं सामान आणलं असं म्हणते आता विमल. सगळं काय मग असं म्हणतो आता इथे अश्विन. हे स्टोव वगैरे कुणासाठी असं म्हणतात इथे अश्विन. कुणासाठी म्हणजे असं म्हणते इथे कल्पना. तन्वीसाठी असं म्हणते ती. ती जोपर्यंत त्या स्टोरूम मध्ये आहे ना तोपर्यंत तिच्या जेवणाचं तिनं स्वतः बघायचं. तिला आमच्या किचन मधून काही मिळणार नाही असं म्हणते कल्पना. पण मम्मा मुळात मला कळतच नाही, तू तिला घरात ठेवून का घेतलंस असं म्हणते आता इथे अस्मिता. आपण तिला घराबाहेर काढलं होतं ना, मग तिने तिथे सडावं नाही तर वाटेल तिथे निघून जावं असं म्हणते अस्मिता. हो ग, मला अर्जुन सायलीने जे काय सांगितलं तेच मी केलं असं म्हणते आता इथे कल्पना. पण तिचा आपल्याशी किंवा आपल्या घराशी काहीही संबंध नाहीये असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे जेल दाखवले तर मैपत आणि नागराज असतात बघा प्रेक्षक बॅरेक मध्ये. मैपत असं म्हणतो नागराज. मैपत डोळे उघड, काय झालंय तुला असं म्हणतो नागराज. काय झालंय तुला, ताप बीप आलाय का? डोक्यात ताप गेलाय की तुझ्या? अरे मी नागराज आहे, माझं नाव नागराज आहे, पण चाल तुझी नागराज सारखी आहे. काय झालंय काय तुला, असं का वागतोयस तू असं म्हणतो इथे नागराज. सरळ का चालायला लागलास एकदम? तर आता इथे मैपत का बोलतच नाही. काय वागलास तू मगाशी? अरे मला विश्वास नाही बसत आहे त्याच्यावर. मैपत शिकरेला हात लावायची कोणाची हिंमत नाही, आणि त्या गुंडाने तिच्या कानाखाली मारली असं म्हणतो इथे हो. आणि ते काहीच केला नाहीस असं म्हणतो नागराज. शांत बसलास असं म्हणतो नागराज. नुसतं शांत नाही बसलास तू, त्याला दुसऱ्या कानाखाली का नाही मारलास आणि म्हटलास की दुसऱ्या कानाखाली पण मार. काय हे सगळं असं म्हणतो नागराज. मैपत शिकरेचं नाव ऐकल्यावर लोक अशी थरा कापतात असं म्हणतो इथे नागराज. तर मैपत का बोलतच नाही. आणि तू आता का म्हणायला लागलास? तर भांडण तंटा नको, कशाला हवंय असं म्हणतो नागराज. बस बस करा, उगा चिडचिड नका करू, त्रास होईल तुम्हाला असं म्हणतो इथे मैपत. हेच म्हणतोय मी असं म्हणतो इथे नागराज. कुठे गेला तो मैपत शिकरे? हा नाहीये खरा मैपत शिकरे असं म्हणतो इथे नागराज. खरा मैपत शिकरे झालाय गायब कुठेतरी, आणि हा कुठला दुसरा तरीच येऊन बसलाय असं म्हणतो नागराज. आता आम्ही तोच शिकरे आहे असं म्हणतो इथे मैपत. पण मनाने आता ठरवलंय की नको ते राडे मारामाऱ्या खून काय मिळवलं त्यानं असं म्हणतो मैपत. नागराज शेठ, मी डोचक्यात जितका गरमपणा घेईल तेवढे दिवस मी इथे सडन असं म्हणतो. आता कसं आहे, एका गुन्हेगाराला त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे सरकारने सोडलं तर दुसऱ्याला पण सोडतील असं म्हणतो आता इथे मैपत. आता दुसरा मी असन, माझा नंबर असेल तर काय हरकत आहे असं म्हणतो मैपत. तर नागराज म्हणतो पण तो सचिन करतो ना तुझ्यासाठी प्रयत्न असं म्हणतो नागराज. तो सोडवेल ना तुला, कशाला ही नसती नाटकं करतोस असं म्हणतो नागराज. नाटकं नाही नागराज शेठ असं म्हणतो मैपत. नाटकं नाही असं म्हणतो तो. थकलो मी आता असं म्हणतो मैपत. थकलो असं म्हणतो मैपत. लई धावलो आणि आता हाताला काय लागलं, मी इथे चढतोय आणि माझं लेकरू घरात तोंड लपून बसलंय असं म्हणतो मैपत. नाही नागराज शेठ, आता ना ठरवलं, चांगल्या मार्गाने चालायचं. आतापर्यंत जे काय जगलो ते जगलो, ह्याच्या पुढे नाही असं म्हणतो मैपत. ह्याच्या पुढे माझी लेक साक्षी आणि मी आनंदात जगायचं ठरवलंय असं म्हणतो मैपत. मैपतचं डोकं फिरलंय असं म्हणतो नागराज. तो खराच असं चांगला वागायला लागला तर मरेपर्यंत मला जेलमध्ये चढावं लागेल असं विचार करण्यापासून मैपतला थांबायला हवं असं म्हणतो इथे नागराज. सरळ मेडिटेट करत असतो इथे मैपत बघा प्रेक्षक. आणि नागराजला काय आवडत नसतं. तर आता इथे प्रियाला दाखवले तर आता इथे प्रिया फॅन करून हवा मारून घेत असते. तर आता इथे सामान देते विमल. हे बघा वहिनीने पाठवले असं म्हणते विमल. मला पाठवले असं म्हणते आता इथे प्रिया. बरं झालं, मला भूक लागलीच होती असं म्हणते प्रिया. तर आता इथे वाण्याचं सामान असतं बघा प्रेक्षक. तर आता स्वयंपाक करून खायचा असतो. तर आता इथे प्रियाला काय जेवण नसतं, मात्र आता इथे फक्त ग्रॉसरीज दिलेले असतं बघा प्रेक्षक. प्लेट असते, ग्लास असतो आणि काय काय तांदूळ वगैरे सामान असतं. हे काय असं म्हणते प्रिया. वहिनीने सांगितलंय की तुम्हाला तुमचा स्वयंपाक करायचा असं म्हणते आता इथे विमल. तर तुम्हाला स्वयंपाकघरातलं काही मिळणार नाही असं म्हणते आता इथे विमल. आणि हो, काही वाट्या पाठवलेत आणि वाण्या सुद्धा आणि सामान सुद्धा पाठवले असं म्हणते विमल. नंतर तुम्हाला तुमचं बघायचं असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रियाला एकदमच टेन्शन येतं आणि शॉक बसतो. ठीक आहे असं म्हणते आता इथे प्रिया. आता आईची हीच इच्छा असेल तर करेन मी मॅनेज असं म्हणते प्रिया. तर आता इथे स्टोव वगैरे दिलेला असतो बघा प्रेक्षक. कांदे वगैरे असतात. तर आता सगळं बाहेर काढते प्रिया. ही कल्पिका मला भिकारी समजते. ही धनभर तांदूळ पाठवले, हे काय असं म्हणते आता इथे प्रिया. डाळ पाठवली आहे आणि हा स्टोव
काय करू मी असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वाण्याचं सामान बघते प्रिया आणि तिला खूप वैताग येतो आता स्वयंपाक करायचा म्हणून. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो कांदे वगैरे घेते. तर आता ती कापत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे स्टोववरती स्वयंपाक करणार आहे प्रिया आणि तिचे हाल हाल झालेले असतात बघा प्रेक्षक हो स्टोरूम मध्ये. तर आता इथे तिच्या डोळ्यातनं पाणी पण येत असतं कारण ती कांदा चिरत असते. तर अर्जुन सायली लांब थांबून हे सगळं बघत असतात आणि त्यांना खूप मज्जा वाटत असते कारण प्रियाची पूर्णपणे बँड वाजलेली असते. तर ते दोघे हसत असतात. तर आता इथे सायली अर्जुनकडे बघते आणि अर्जुन तिच्याकडे बघून खूप जास्त हसत असतो. तर आता इथे दोघांना खूप छान मज्जा येत असते ते सगळं बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया त्याचा स्वयंपाक करून खात असते आणि यांना मात्र खूप मज्जा वाटत असते कारण आता इथे कामचोर असते ना प्रिया, तिला एवढं सगळं काम करायला लागतं म्हणून. तर आता इथे काय काय बनवत असते बघा प्रेक्षक हो प्रिया, तिला तर काय स्वयंपाक करायला येतच नसतं. तर अर्जुन म्हणतो काय बनवते ती, तिचा चेहरा बघा प्रेक्षक हो खूप फनी आहे. तर आता इथे स्टोव पण चालू करायचं माहित नसतं आता इथे प्रियाला. तर ती आता काय काय करत असते, पाणी वगैरे घालत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे एवढ्या अशा तांदळामध्ये केवढंसं पाणी घालते बघा प्रेक्षक हो. तर आता तिच्या चेहऱ्याला पण कळायला लागतं. तर आता इथे अर्जुन आणि सायली सगळं बघून हसत असतात. तर आता काय करते ते बघत असतात बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता स्टोव चालू कसं करायचं ते सुद्धा माहित नसतं बघा प्रेक्षक हो प्रियाला. हिचं तोंड कसं बंद झालं ते बघ असं म्हणतात इथे अर्जुन. हिची कर्मच अशी आहेत तिच्यावर ही वेळ येणारच होती असं म्हणतात इथे सायली. अजून 1-2 दिवसात बघा तिच्यावर अशी वेळ येईल जी अशी अवस्था होईल ना की कोणाला तोंड नाही दाखवू शकत असं म्हणते आता इथे सायली. तर आजचा भाग इथे संपतो. बघत रेखामध्ये काय ते. तर आता इथे सायली फोनवर बोलत असते आणि प्रतिमाच्या खोलीतून बसलेली असते. तर आता इथे सायली म्हणते की प्रतिमा त्यांना अशी शंका येते की त्यांची मुलगी तन्वी नाहीच आहे प्रिया म्हणून. तर आता इथे ती फोन केलेली असते जानकी आणि सखीला बघा प्रेक्षक हो. आणि म्हणूनच मला तिची अंतिम परीक्षा घ्यायची असं म्हणते सायली. तू फक्त सांग सायली काय करायचं असं म्हणते सखी. हो सांगते असं म्हणते सायली. तर आग लागली असं म्हणतात आता इथे सखी आणि आता जानकी. तर आता प्रिया पळत पळत येते आग लागली म्हटल्या. अगं प्रिया बघ ना प्रतिमा त्या अडकल्या त्यांना वाचव असं म्हणते आता इथे जानकी जा जा असं म्हणते ती. तर प्रिया जात नाही बघा प्रेक्षक हो. तर ती आता मदत करायला जातच नाही तर ती बाहेर थांबलेली असते. तर आता इथे बघा प्रेक्षक रिकॅप्स आता इथे संपतं. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.